संधी आणि यशाची संधी खूप जास्त असतात. The heights of great men reached and came were not attained by sudden flight, but while their companions were asleep, they were toiling upwards in the night. जी काही उंची मोठी माणसं गाठत असतात त्यांना एका झेपेत मिळालेली नसते. ज्यावेळेला त्यांचे सगळे सोबती आराम करत असतात, झोपा काढत असतात, त्यावेळेला रात्रभर कळबळून दिवसभर कष्ट करून ती उंची गाठण्यासाठी एक एक पाऊल त्यांनी टाकलेलं असतं. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना नित्य गेले, नित्य नक्षत्र खचले, सगळे अनर्थ एका अविद्येने केले. छत्रपती शाहू असतील, महात्मा फुले असतील, दैवा येतात फुले मला येतात पौरुषम, कोणत्या कुळामध्ये जन्म घ्यावा तुझ्या हातामध्ये नाही आहे, पुरुषार्थ काय आहे ते दाखवून तुझ्या मनगटामध्ये आहे हे सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. या सगळ्यांनी शिक्षण हाच व्यक्ती, समाज आणि देशाच्या विकासाचा मूलभूत गाभा आहे हे आम्हाला सांगितलं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं सांगितलं. आणि हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी आज या 5 कॉलेजेसमध्ये उपलब्ध झालेला आहे. त्याचा लाभ घ्या, पुरेपूर फायदा घ्या. क्षणाक्षणाचा, मिनिटाचा, तासांचा आलेख बनवून त्याचा फायदा घ्या. माझा या ठिकाणी सन्मान केलेला आहे. खरं तर सुरुवातीपासून पोलिसांबद्दल चांगलं बोलण्याचं कुणाचं नियोजन नव्हतं, पण जावई बापू म्हणून काही कौतुक होत असावं. एक ब्रिटिश अधिकाऱ्याने सुद्धा म्हटलेलं आहे 1950 मध्ये ऑगस्ट कॉलमोर पोलीस अधिकाऱ्याबद्दल पोलिसांबद्दल म्हटलेलं आहे. The policeman is denounced by the public, ridiculed in movies, berated by the newspapers, unsupported by the prosecuting officers and judges. They are shunned by the respectables. They are exposed to countless temptations and dangers. They are dismissed when they execute the law and condemned when they do not. They are supposed to possess qualification of doctor, lawyer, soldier, educator, diplomat, with remuneration less than that of a daily wages laborer. आता याचं खूप सुंदर मराठी भाषांतर औरंगाबादच्या कवी खमू शिंदेनी केलेलं आहे. ते सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल चांगल्या पद्धतीने की तोही माणूस असतो जाणत नाही कुणी, ज्याचे असावे ऋणी तो शिलाशापातो धनी. आपलं मानत नाही लोक, धर्मगुरू देखील उगारतात उगाचच हो. सिनेमे काळासारखे हात धुवून मागे बातम्या मिळत बसतात बदनामीचेच धागे. तो न्यायालयाचा नावडता, सरकारी पक्षाचा पाठ पडता, वाऱ्यात सोडून दिलेला तो एक पतंग. त्यानं डॉक्टर असावं, वकील असावं, मुत्सुद्दे असावं, बरंच काही. मात्र जेवढ्याच तेवढा त्याचा पगार पोलीस म्हणजे रोजंदारीचा वेळ दिला. एवढी वाईट पोलिसांची परिस्थिती नाहीये. परंतु गेली 17 वर्ष मी पोलीस प्रोफेशन मध्ये आहे. वयाच्या 23व्या वर्षी IPS मध्ये सिलेक्शन झालं. या जानेवारीमध्ये आता DIची आहे. DIची माझी 5 वर्ष पूर्ण होत आहेत. जानेवारीमध्ये योग आला तर IGP होईल. अनेक स्थित्यंतर पाहायला मिळाली. समाजाच्या अत्यंत भीषण, नकारार्थी, गंभीर अशा कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नांना सामोरे जावं लागलं. दहशतवाद, इन्सर्जन्सी, प्रांतवाद, भाषावाद, जातीयवाद, जातीय दंगली, खून, दरोडे, मारामाऱ्या, बलात्कार, वेगवेगळे अत्याचार हे पाहताना एक नकारात्मक दृष्टिकोन का आहे. त्याचं चिंतन मी थोडासा संवेदनशील असावं असं मला वाटतं. त्याचं चिंतन करण्याचा मी विचार केला. ज्यावेळेला UPSCचा अभ्यास आपण करतो त्यावेळेला गांधी, नेहरू आणि टागोरांचे विचार हेही अभ्यासायचे असतात. गांधीजींनी 1930 मध्ये लिहून ठेवलेलं आहे यंग इंडिया या त्यांच्या मासिकामध्ये, There is enough in this world
to fulfill every single individual's need, but there can never be anything which will fulfill a single individual's greed. जगामध्ये एवढं संचित आहे की प्रत्येक माणसाची गरज पूर्ण होऊ शकते, परंतु जगातलं सगळं संचित एकत्र केलं तर एका माणसाची भाव लालसा ग्रीड पूर्ण होऊ शकत नाही. आणि या सगळ्या अधपतनाचं विवेचन त्यांनी 7 सामाजिक पात्रांमध्ये केलेलं आहे. कोणती आहेत 7 सामाजिक पात्र? पहिलं, सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, मानवतेशिवाय असणारं विज्ञान. दुसरं, पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स, तत्वांशिवाय असणारं राजकारण. तिसरं, कॉमर्स विदाउट मोरॅलिटी, नैतिकतेशिवाय असणारा व्यापार. पुढचं, वेल्थ विदाउट वर्क, कष्टाशिवाय मिळणारी संपत्ती. पुढचं, एज्युकेशन और नॉलेज विदाउट कॅरेक्टर, त्याच्यात कॅरेक्टरने अशा पद्धतीचं ज्ञान किंवा शिक्षण. 6वं, रिलिजन और वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस, त्याच्यात त्याग नाही आहे अशा पद्धतीचा धर्म किंवा पूजा. शेवटचं खूप महत्वाचं आहे, प्लेजर विदाउट कॉन्शियस, त्याच्यात सत्सद विवेक बुद्धी नाही आहे अशा पद्धतीची चेकाळणारी आनंद विनोद मिळवण्याची वृत्ती, तिरस्कार करण्याची वृत्ती. आपण प्रार्थना करतो, ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम सहना भवतु. We let God protect us both together. परमेश्वर आपलं संरक्षण करो. सहनो भुनक्तु. Let the God give strength us together. आपल्याला देईल परमेश्वर शक्ती देव. आपलं ज्ञान तेजस्विनावधीतमस्तु, आपलं ज्ञान एव्हर ग्रीन एव्हर फ्रेश राहो. आणि शेवटचं मा विद्विषावहै. Let us not hate each other. आपण एकमेकांचा तिरस्कार नको करायला. सगळ्या गोष्टीचं जेनेसिस आहे या तिरस्कारामध्ये आहे आणि यातूनच हा 26 हल्ला. मी बाबांना रणजित भायांना म्हणत होतो की माझा सत्कार, मी सत्कार कुठेही घेतला नाही, कारण या प्रसंगाला एक प्रचंड भीषण आणि दुःखाची किनार आहे. त्या रात्री 166 निरपराध जीव गेले. त्यात 18 पोलीस अधिकारी, आर्मीचे अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले. हा सत्कार स्वीकार करणं माझे गुरु आणि माझे वरिष्ठ अधिकारी, ज्यांना मी डायरेक्ट रिपोर्टिंग त्यावेळेला करत होतो, हेमंत करकरे सर मला आठवतात, जे नेहमी मला प्रोत्साहित करायचे आणि जे बॅटलसाठी नेहमी प्रिपेअर्ड असायचे, ज्यांच्या गाडीमध्ये 6 गन्स होत्या, AK-47 होती, SLR होती, पिस्टल होती आणि पूर्ण सज्जतेने जे लढण्यासाठी गेले होते. अशोक कामटे सर आठवतात, साळसकर आठवतात, शशांक शिंदे आठवतात. माझ्यावर विसरूही न फुटलेला जो मुलगा 303 रायफल घेऊन 30 राऊंडसह आला, सोलापूरचा राहुल शिंदे आठवतो. ते 5 गोळ्या पोटामध्ये घेतल्या तरी पकड ढिली होऊ दिली नाही आणि त्या कसाबला जिवंत पकडलं. ते तुकाराम मुंबई साहेब आठवतात. हे शौर्य पदक असेल किंवा हा सन्मान असेल, त्या शहीदांना, त्यांच्या कुटुंबियांना समर्पित करतो. पुण्याहून माझी मुंबईला ज्यावेळेला बदली झाली त्यावेळेला मला झोन 1ची पोस्टिंग देण्यात आली. झोन 1 म्हणजे दक्षिण मुंबई. आपण जो सिनेमामध्ये पाहतो, कुलाबा, कप्परे, मलाबार हिल, मरीन ड्राईव्ह, पोर्टचा जो सगळ्यात उच्चभ्रू एरिया, त्यामध्ये पोस्टिंग झाली. वेगळं वातावरण होतं. SP म्हणून वेगळं काम असायचं, मुंबईमध्ये डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस म्हणून वेगळं काम, फील्डवरती सदैव तयार राहण्याचं ते काम होतं. त्या रात्री 9:15 वाजेपर्यंत आम्ही हॉटेल ट्रायडन मध्ये ऍडव्हान्स सिक्युरिटी लायझनिंग करत होतो. ही गोष्ट मी केस स्टडी म्हणून सांगतो. तुमच्या अभ्यासासाठी, तुमच्या प्रिपरेशनसाठी
सुद्धा ही गोष्ट उपयोगी पडणार आहे. कारण या गोष्टीला मी सामोरे कसं गेलो आणि माझ्या प्रोएक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह रिस्पॉन्स आला, कशा पद्धतीनं प्रधान कमिशन ज्यांनी आमची चौकशी केली त्याला दाद दिली, त्याची कारणं, कारण आयुष्यामध्ये हे खूप महत्वाचं आहे, प्लॅन खूप महत्वाचा आहे, स्ट्रॅटेजी खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने या युद्धाला आम्ही सामोरे गेलो, त्याच्या अगोदर काय झालं, त्याच्या दरम्यान काय झालं, हे थोडक्यात मी सांगणार आहे. 9:15 ASL संपली. SPGचे अधिकारी, कारण 28 नोव्हेंबरला आपले त्यावेळेचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग टाइम्स नाऊच्या एका कार्यक्रमासाठी मुंबईला येऊन घातलेले होते. 9:15ला जेवायला कधीच थांबलं नाही, कारण जेवण कुठं करायचं होतं, पण SPGचे अधिकारी म्हणजे आम्हाला वेळ नाही, मग मी पण घरी आलो. माझा 12 वाजता नाईट राऊंड होता, मी युनिफॉर्मवरच असा होतो. रुपालीला म्हटलं की काहीतरी डाळ भात कर, कारण मला आता जेवून परत निघावं लागेल ऑफिसमध्ये. मी त्यांना जनरली लवकर अधिकाऱ्यांना बोलवायचं, थोडीशी नॅप 2 तास मला झोपता येईल, नंतर जाता येईल. आणि जेवण करत होतो, 9:15 वाजले असते, 9:10 वाजले होते, 9:45. माझा फोन घडलेला, डॉक्टर व्यंकटेशम माझे ऍडिशनल सिटीनचा फोन होता. Vishwas, there is firing going on near Leopold Cafe. Rush over there, our constable is injured. Leopold रोड फायरिंग चालू आहे, इमिडिएटली जा. कॉन्स्टेबल जखमी झाला आहे. लिओपोल्ड म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात जाळ झाला, कारण लिओपोल्ड बद्दल 1 महिन्यापूर्वी लिहून आलेलं होतं की लिओपोल्ड नव्हतं, LEOPORTE. लिओपोल्ड असं एखादं स्थान आहे, कदाचित ते DGP ऑफिस किंवा हायकोर्ट असेल, की ज्याच्याबद्दल घातपाती अशा पद्धतीचं काहीतरी होऊ शकतं. नथिंग वॉज स्पेसिफिक. लिओपोल्ड कॅफेबद्दल म्हटलेलं नव्हतं. माझ्या डोक्यात चक्र फिरायला लागलं की लिओपोल्ड नाव काय आहे, हे वेगळे काहीतरी दिसतं. हे लिओपोल्ड कॅफेशी संबंधित असेल, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फॉरेनर्स बियर प्यायला येतात, सगळ्यात फेमस जॉईंट आहे. मला विश्वास बसला नाही. प्रधान कमिशनने आपल्या नामचं कौतुक केलं. 24 नोव्हेंबर आणि 25 नोव्हेंबरला मी त्या कॅफेच्या बाहेर गेलो. वायरलेसवर कॉल दिला. वायरलेसवर तो कॉल मुंबई पोलीस कंट्रोल रूमला रेकॉर्ड होतो. या लिओपोल्ड कॅफेच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर हॉकर्स आहेत, मोठ्या प्रमाणावर खरेदी करणारी लोक. त्या ठिकाणी केओटिक सिच्युएशन आहे, गोंधळाची परिस्थिती आहे. इथं जर घातपाती कृत्य झालं तर मोठ्या प्रमाणावर हे पेडेस्ट्रियन्स, हॉकर्स, टुरिस्ट मरू शकतात. इथले सगळे हॉकर्स, तुम्ही आजही कोल्हापूर कॉलेजला गेला तर तशीच परिस्थिती आहे, मरू शकतात. 24 आणि 25 नोव्हेंबरला, म्हणजे फक्त 2 दिवस आधी त्या हल्ल्याच्या परमेश्वरानं सिग्नल दिलेला होता. आणि 193 हॉकर्सच्या पूर्ण रस्त्यावरचे साफ करून टाकला. त्यामुळे आतमध्ये 11 लोकांमध्ये लुटून पडले त्यांच्या रॅन्डम फायरिंग मध्ये आतला. आणि बाहेरून त्यांनी जे फायरिंग केलं त्याच्यात सगळ्या शटरसह गोळ्या लागल्या. एकही पेडेस्ट्रियन किंवा तिथला हॉकर्स किंवा इतर व्यक्ती मृत्युमुखी पडला नाही, कारण पोलिसांनी महानगरपालिकेच्या मदतीनं जी कारवाई केलेली, त्यामुळे रस्ते साफ होते. कारण लिओपोल्ड कॅफे म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात स्पार्क झाला की हे वेगळं काय काय आहे. माझ्या बॉडीगार्ड अमित घेतले. आणि 21 वर्षाचा मुलगा, त्याला 3 गोळ्या 3 रस्त्याच्या गोळीबारमध्ये लागल्या. म्हणजे तुझ्याकडे पिस्टल लोड कर, इमिडिएटली लोड कर. मी ग्लॉक पिस्टल, मला बरेच म्हणतात रिव्हॉल्वर घेऊन घुसला, आणि 6 गोळ्यांची रिव्हॉल्वर नव्हती माझ्याकडे. ग्लॉक पिस्टल म्हणजे कम्पॅरेटिव्हली बेटर वेपन. त्याच्यात 18 गोळ्यांची 2 मॅगझिन्स असतात आणि सुट्ट्या गोळ्या. पण ऑफकोर्स ती पिस्टलच होती. त्याची तुलना त्या शैतानांच्या हत्यारांशी करता येणार नव्हती, कारण त्या प्रत्येक राक्षसाकडे एक AK-47, डबल मॅगझिन 6, म्हणजे एका मॅगझिनमध्ये 30-30 गोळ्या, आणि सुट्ट्या गोळ्या धरून 550 ते 600 AK-47च्या गोळ्या, एक ऍडिशनल पिस्टल, त्याचे 60 राऊंड, आणि 20 ते 25 पाव किलोचे ग्रेनेड्स. की एक ग्रेनेड ब्लास्ट झाला की 25 मीटरच्या परिघामधला माणूस जिवंत राहत नाही. आणि प्लास्टिकच्या बॅगमध्ये तुम्ही पाहिला असेल 8 किलोचा RDXचा बॉम्ब. एवढी सामुग्री घेतलेले 4 नराधम किंवा ते शैतान त्या ठिकाणी होते. 2 मुख्य दरवाजातून घुसलेले होते आणि 2 नॉर्थ गेटमधून घुसलेले होते. तर माझी ड्रॉप पिस्टल मी लोड केली. मी मेट्रो थिएटर पास केला असेल. मला त्यावेळेचे DGP NY साहेबांचा फोन आला. विश्वास, रश टू ताजमध्ये ग्रेनेड ब्लास्ट आणि AK-47च्या फायरिंगचे आवाज येत आहेत. CCTV
सूचना होती. ताज म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात चक्र फिरली, कारण ताजबद्दल सुद्धा महिन्याभरापूर्वी म्हणजे स्पेसिफिकली 30 सप्टेंबरला आम्हाला लिहून आलेलं होतं की ताज आणि इतर 6 प्लेसेस याच्यावरती एलईटी म्हणजे लष्करी तैबा काहीतरी घातपाती कृत्य करण्याची शक्यता आहे. ही सूचना मिळाल्यानंतर ग्रामीणमध्ये मी गेलेलो होतो. हे सगळे इनपुट्स खूप सिन्सिअरली, कारण हे इनपुट्स जे येतात इंटेलिजन्स कडनं त्याचं अनालिसिस चांगल्या पद्धतीनं होणं खूप महत्वाचं असतं. 15 ऑगस्ट 2008 म्हणजे 3 महिने अगोदर मी माझ्या अधिकाऱ्यांना पत्रही लिहिलेलं होतं. त्या पत्रामध्ये स्पेसिफिक लिहिलेलं होतं की अशा पद्धतीचे इनपुट्स येतात किंवा होप्स कॉल येतात, खोटे कॉल येतात कंट्रोल रूमला की इथं बॉम्ब मला असणार आहे, इथं अमुक मला नाही, इथं बॉम्ब ठेवलेला आहे. त्याच्याबद्दल आपण कॅज्युअल झालेलो आहोत. आणि जर असंच आपण करत राहिलो तर आपली एक दिवस लांडगा आला रे आला अशी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही. कारण अमेरिकेमध्ये जशी ब्रोकन विंडो सिस्टम आहे, कधी खिडकीची काच फुटली तरी पुरेशा तयारीनिशी व्यवस्थितपणे रिहर्सल करून त्या घटनेला तोंड दिलं पाहिजे, असं आपल्याला रिस्पॉन्स केलं पाहिजे. आणि खरंच त्या दिवशी 10 लांडगे आले.